जे नॉर्मल सेल्स असतात त्यांना कुठल्यातरी गोष्टीमुळे ते डिस्टर्ब झाले येस, की तिथे दिस इज अ कॅन्सर व्हेरी होतं. फाईन रेग्युलेशन. प्रत्येक सेलचं एक फाईन रेग्युलेशन असतं. मेंदूचं सेल्स हार्टचं काम करत नाहीत, हार्टचे सेल्स मेंदूचं काम करत नाहीत. त्यांना प्रत्येकाला DNA-चं रेग्युलेशन असतं. पण जेव्हा हे रेग्युलेशन मिसमॅच होतं, त्यामुळं सेल्स आपलं बिहेवियर चेंज करतात चेंज करतात. आणि त्यामुळं कॅन्सरची उत्पत्ती होती. आता कॅन्सर थोडासा वेग टर्म आहे. ट्यूमर्सची उत्पत्ती होती. ट्यूमर्स हे 2 प्रकारचे असतात. एक आहे साधारण गाठी, हं. ज्या शरीरामध्ये इतर ठिकाणी पसरत नाहीत आणि ते जागच्या जागी वाढतात. अच्छा, त्याला जसं खूप बिनाईन लोकांना म्हणतो. बिनाईन म्हणतो आपण. जे तुम्ही बऱ्याच लोकांना असतात चरबीच्या गाठी त्वचेच्या खाली. हं. त्या खूप वाढत नाहीत, खूप कमीही होत नाहीत. त्याचा फंक्शनली काही फरक पडत नाहीत. जर काही त्रास आला तर ते उपचार होतो, नाहीतर त्याला काही करत नाहीत. बऱ्याच लोकांना असतात. पण त्याच्यासारखा चरबीचाच लायपोसार्कोमा नावाचा कॅन्सर आहे. जो खूप वाढतो, तो शरीरात इतर ठिकाणी पसरतो आणि त्यामुळे जीवाला त्रास होऊ कारण तो शकतो, जीवाला धोका सेलला होऊ शकतो. डॅमेज करतो त्याच्यामुळे. तो तो जिथे निर्माण होत आहे, तिथेही तो त्रास देणार. तो जिथे पसरतो, तिथेही तो त्रास निर्माण करणार झाला आहे.